तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी खासगी सचिव बालाजी खदगावकर हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। खदगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते। 2 महिन्यांपूर्वीच खदगावकर यांनी आपल्या खासगी सचिवपदाचा राजीनामा दिला। 11 ऑगस्ट रोजी नांदेडच्या मुखेड मतदारसंघात बालाजी खदगावकर यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। दरम्यान शिवसेना नेते हेमंत पाटलांनी बालाजी खदगावकरांना टोला लगावला। पाहूया। कालून आता घोषणा पण ऐकल्या, खदगावकर साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। आता एखाद्या अधिकाऱ्याच्या अशा घोषणा ऐकल्या की आम्हाला राजकीय लोकांना धस होते। कुठं तुम्ही त्यामध्ये श्यामसुंदर शिंदे साहेबांसारखं उभं राहतात काय असं वाटायला लागतंय आम्हाला। पण तुम्ही खदगावकर साहेब या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून तुम्ही जे काही काम केलेलं आहे ते अतिशय चांगलं काम आपण या जिल्ह्यासाठी केलेलं आहे।